नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. हातकणंगलेतील वृत्तपत्र विक्रेत्यांचे तहसीलदारांकडे निवेदन. समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी. हातकणंगले तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते व एजंट संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित समस्या आणि अडचणींच्या निराकरणासाठी तहसीलदारांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना अंतर्गत कार्यरत असलेल्या हातकणंगले तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेने दिनांक 25 मार्च 2026 रोजी तहसीलदारांकडे निवेदन दिले. हे निवेदन श्री सुनील बेलेकर, तहसीलदार हातकणंगले यांना देण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेते हे माहिती प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम असूनही त्यांना अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. विक्रेत्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, शासकीय स्तरावर होणारे दुर्लक्ष तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न यावर शासनाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवून संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंतीही करण्यात आली आहे. विक्रेत्यांच्या हितासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ देणे आणि कामाच्या स्वरूपानुसार आवश्यक संरक्षण देणे या प्रमुख मागण्या यामध्ये समाविष्ट आहेत. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील, रुकडी आणि सचिव अण्णासो पाटील, मऊ बडगाव यांच्या स्वाक्षऱ्या असून इतर सदस्य व पदाधिकाऱ्यांनीही सह्या करून पाठिंबा दर्शविला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.